कोहली संघाचा सुपर डुपर स्टार फलंदाज उस्मान पटेल स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहे आणि त्याचा करतो आवाज आपण अतिशय सन्मान. हॅलो एव्हरीवन, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तर जसं की तुम्हाला माहीत असेलच, रायगड प्रीमियर लीग सीझन 2 रबर बॉल एडिशन आजपासून सुरुवात झालेली आहे. डेट आहे 31 जुलै. सो आज विश्वजित ठाकूर, दिनू कांबळे हे सर्व प्लेयर्स इथे खेळायला येणार आहेत. आयकॉनसुद्धा चांगले खेळा. वैभव पाटील कंठवलेचा कॅप्टन आहे त्याचा. नंतर असे बरेचसे प्लेयर आज खेळणार आहेत आपल्या इथे जिल्ह्यामध्ये. तर ही टुर्नामेंट होत आहे नानोबा क्रिकेट मैदान पारगाव येथे. आणि मी जस्ट आता आमच्या इथे नवीन एअरपोर्ट जो झाला आहे दिवा पाटील साहेब इंटरनॅशनल एअरपोर्ट क्रॉस करतो आहे. हे बघा, ही एअरपोर्टची वाईब आहे. आणि एअरपोर्टला जाताना हा रोड आहे, ह्याला बोलतात टी पॉईंट. पण आपल्याला जायचं लेफ्ट साईडला, कारण की ग्राउंड इथून लेफ्ट साईडला आहे. मी थोडा लेट चाललो, त्याचं कारण थोडं घरातलं काम होतं सकाळ ते कंप्लीट करून आता चाललो आहे मी ग्राउंडवरती. आणि पाहायला गेलं तर काल खूप मस्त वाईब रेडी केले आणि आता तर ग्राउंड पूर्ण भरला असेल. टीम सर्व आलेत, त्यांचे पाठीराखे आले असतील, त्यामुळे सगळे प्रेक्षकांमुळे अजून तिथे छान झालं असेल. आणि ही स्पर्धा तुम्हाला माहीतच असेल 24 लाईव्ह इव्हेंट्स या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह प्रक्षेपित आहे. तर सगळे जे लांबून बघणार आहेत ते यूट्यूबवर बघू शकता 24 लाईव्ह इव्हेंट्सवर. आणि जर तुम्हाला खरंच पावसाळी क्रिकेटची खरंच मजा घ्यायची आहे, कारण की पावसात खूप वातावरण चांगला पण झालं आहे एकदम मस्तपैकी. सो खूप मजा येणार आहे मॅचेसला पण. आणि वातावरणानुसार जे दिसतं ते मला वाटतं 9 दिवस कंटिन्यू पाऊस आहे इथे, 10 दिवस फायनल डेपर्यंत. माझी मॅच आहे 3 तारखेला. सो आता जाऊया आता आपण डायरेक्ट ग्राउंडवरच. इथून करतो आपण रायगड प्रीमियर लीगच्या एंट्री पॉईंटला. तर बॅनर वगैरे आहे तिथे, जरा गाडीमुळे दिसत नाही. आमचा सुम्या बघा. गाड्या बघा किती लागल्याच पहिल्याच दिवशी. गाडी बंद पडली. आतमध्ये मॅच तर चालू झालेली आहे. गाडी लावायला जागा बघायला लागेल आता आपल्याला. असं जायचं सध्या इथंच लावू, बाहेरच्या बाहेर गाडी. रायगड प्रीमियर लीग एंट्री आहे. आमचे सर्व पाठीराखे ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केली चांगली. ही बघा टुर्नामेंटचा व्ह्यू. मामा येतो थोड्या वेळाने. 3 ओव्हर पण झालेले आहेत आणि 43 रन झालेले आहेत. रीजन मध्ये दुरून क्षेत्रक्ष घेईल, बॉल फेकेल तोपर्यंत पर्याप्त वेळ स्पॉन्सरशिप आली. स्पॉन्सरशिप पूर्ण करण्याचा 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. कॅश मोजण्यावर काय बोलणार तुम्ही? कंचनजी पालकर फ्रॉम केवाळे देणगी स्वरूपात खूप कमी हे आलेले आहे, पण जी टेक्निक कौशिकचं हे षटकार जरूर आपल्याला पाहायला मिळालं. मध्ये ऍड होताना दिसेल, लाईव्ह बघू शकता तुम्ही. 57 धावा कॉमेंटेटर आमचे 4 षटकांच्या समाप्तीनंतर. ही स्पर्धा म्हटली की बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर कनेक्शन झालं नाही. बॉल पाठीमागेच आहे. एकच धाव मिळेल. प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती आलेली आहे. तापा आलाय. सुमित डोंगरेंचा फोटो बघायला पाहिजे तुम्ही तिथं ग्राउंड एंट्रीला. तिथं पण आपण नाणेफेकीचा कौल करतो आहोत. आता होते टॉस. जिथे लक्ष आहे 77 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. यावेळेचा उसळी घेणारा बॉल, उसळीचा कॅट. खूप टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. हा प्रकार बॉल जसा आला फलंदाज थँक्स पॅकेज राहिले होते त्याच्यासाठी. यावेळेला उजव्या अष्टीच्या बाहेर थर्ड मॅनला आउटफील्ड पास. रन मिळतील 4. दिनूच्या बॅट मधून फॅन्टास्टिक सुरुवात. चौकार.
थेंबे थेंबे पाणी पड ग पाणी पड पोशे आलो घरात असोसिएट भोईर सर ज्यांचं आगमन नुकतंच झालेलं आहे. आडवा पाटने ऑन साइडला स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच. दिनू कांबळे सेट ऑन फायर. षटकार. काय फटका पाहायला मिळाला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ऍक्शन रिप्ले पहा. बॅटच्या दिनबरोबर 38 विश्वजित ठाकूर. यावेळेला मॅच फिनिश. सामना संपवला. फिनिश ऑन ही स्टाईल. 44 धावा 17 बॉल मध्ये विश्वजित मेघनाथ ठाकूर मोठे ठाकूरने केली विस्फोटक इनिंग आणि सामना त्याने संपवला. 258 चा हेल्दी स्ट्राईक रेट. 5 षटकार 2 मोठे त्याची मॅच बघून आल्यानंतर आता मी आलो माझी मॅच खेळायला जी आहे कामोठे येते. बाजूलाच आहे थोडं 10 मिनिटाचं अंतर होतं तिथून. तर आयकॉनची मॅच खेळायला आलो आहे. मी आहे कामोठे संघातच खेळतो आहे. माझ्यासोबत असणारे अनिकेत मोकर. तर जाऊया आता डायरेक्ट ग्राउंडवरती. तर पहिल्या मॅचमध्ये तर मज्जा आली बघायला RPLची, कारण की चांगले रन पण केलेत. मोठे त्याने 44 रन केले. त्यानंतर आयकॉन म्हणून दिनू होता. दिनूने पण डेंजर बॅटिंग केली. शाहिदने पण बॅटिंग चांगली केली. पण ॲट द एंड मोठ्या त्या जिंकलाय पहिली मॅच. आता तिकडे तर आपण आलो आता डायरेक्ट कामोठ्याला. आपली इथे सेकंड मॅच आहे. तर ग्राउंडवर तर आलो आहे. इथे ग्राउंडवर मॅच चालू आहे. आपण करूया आता गाडी पार्क. अशी छोटी कुठे जागा दिसेल तिथे पार्क करून कपडे चेंज करू. मॅच तर झाली इथे आणि मजा नाही आली खेळायला, कारण की पाहिजे तेवढा स्कोर नाही झाला आमच्या बॅट्समन लोकांकडून. पण 1 बॉल 5 आणलेली डिफेंड करत. शेवटच्या बॉलला 6 लागला आणि आम्ही झालो बाहेर. पण त्यापेक्षा अजून एक महत्त्वाचं म्हणजे रायगड प्रीमियर लीगला उस्मानची आणि विश्वजित ठाकूरची मॅच लागली आहे, ज्याच्यामध्ये पहिल्याच ओव्हरला विश्वजितला रन आलेले आहेत, पण सूर्या मस्करकडून, कारण की तो त्याच्या टीममेट आहे. कारण की चांगले रन केलेले मागाची सेकंड मॅचला उस्मानच्या टीमने. आणि बघूया आता जाऊया ग्राउंडवर डायरेक्ट, कारण की खूप मॅच रंगत आले आहेत. कारण विश्वजितलाच पहिल्या ओव्हरला रन आले, त्याच्यामुळे मॅच तर आता पाऊस कमी असल्यामुळे हाय स्कोरिंग होऊ शकते. चला जाऊया डायरेक्ट ग्राउंडवर. कम बॅक करत असताना समोरच्या दिशेला लॉफ केलाय. बॉल आकाशामध्ये आहे. चान्स आहे कॅस्ट्रॉफ. सगळ्यात मोठी सफलता मात्र मिळू शकली असती. कौशिक होते त्या ठिकाणी आणि जेल उस्मान साडी हाही फटका फसलाय. परंतु यावेळेस मोठी मिस्टेक होणार नाहीये. स्वतः मोठ्या मात्र त्या ठिकाणी शेरखाली फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का लागलाय. जरीवरी धावा मी दिले मोह कोहली संघाचा सुपर डुपर स्टार फलंदाज उस्मान पटेल अवघ्या 3 धावा काढून तंबू मध्ये दाखल. हो, यावेळेस पाकुडून कट केलाय. दरम्यान क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत आणि त्याला चकवा दे चेंडू. 4 धावा. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. बॉल हवेत आहे आणि इकडे मात्र संधी आणि झेल टिपलाय. फलंदाज होतील बाद. दुसरी सफलता. कसा परफॉर्मन्स कसा होता आपल्या पोरांचा? या आयकॉन होता ना आपला. धीरे इंजुर्ड झाला त्याच्याला केला. वाघाचा अजून पेटला नाही ना. मैदानावरती ज्याला आपण लास्ट बॉलला 6 आलाय बायच्या. नामवंत खेळाडूंना गोलंदाजी करतानाही पाहिलं. नवे तर अख्खा देशांमध्ये 10 PL सारखी स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहे आणि त्यांचा करतो आवाज एक विशेष सन्मान. सुलतान खान यांचा एक विशेष सन्मान आदेश स्पोर्ट्स या मित्र परिवारामध्ये आदरणीय रामजी भोईर यांना विनंती करेन. बरोबरशी सुपुत्र भिवंडी तालुक्याला गलाट करणारे त्यांचा एक विशेष सन्मान आपण करतो. त्याआधी श्रींचा सुलतानचा सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येत असताना मला आढळतं. तर तरी या स्पर्धेच्या माध्यमातून मला काय बोलणार, कसं वाटतं रायगड प्रीमियर लीग? खूप चांगली लीग आहे आणि आता आम्हाला 81 का 82चं टार्गेट आहे. आता मोठा काय कशी स्टार्ट देते. तुला बॅटिंग आली का? मी पहिली मॅचला नव्हतो. मी विदाउट लॉस जिंकलं का? किपिंगच्या मागे का तू बिल्डिंगला राहते? पोरांची इच्छा होती. थ्रो नाही मारताय. थ्रोचा इश्यू आहे. एवढं सुद्धा का बोलतो?
पुढील मॅचचा टॉस एवढंच होतं का बोलते? झालेला आहे, लक्ष द्या. टीम कॅप्टन त्यावेळेचा ऑनसाइड करण्याचा प्रयत्न, लीडिंग एज घेतली आहे. नशिबाचीचा मीटिंग नेक्स्ट बॉल विकी. धाव. पाठीमागे विकेट किपरला सुद्धा चकमक गेला. धावा फलकावर जेला पंजाय रिव्ह्यू घे चौकार अरे रिव्ह्यू घे तू अरे परंतु त्यांचा धावा खर्च होत असताना स्लो टाकला. चेंज ऑफ पेस होत आहे मात्र विकी पावर चुकी केली आक्रमक होताना पाहायला मिळाला आम्हाला विकी भैर. अंगात नाही घेतला नाही तरी क्वालिफाय झालो. कार घेतला ना त्याला, का घेतला नाही त्याला, काय याचा विषय? सुम्या तुझा गुलाल कधी? तुम्हाला काय बोलायचं विकीच्या कॅप्टन्सीनुसार? सॉरी, ब्रिलियंट मूव, विकीचा ब्रिलियंट मूव बद्दल काय बोलाल तुम्ही? एनएम ला असतं पण नाही, हे झालं बांधतं त्याच्याशी, बांधतं डायरेक्ट जज वकील सगळे बोलवायला लागतात. शाबास धीरे. क्या देख रहा क्या? हसने दाखवे जिंकल ती टीम आपली. हसनैन दाखवे जिधर बोल जाओ उधर सो जा. धीरे नहीं, बहुत मेहनत किया, सुबह से शाम तक मेहनत कर रहा है. मेहनत का खाया. ये टाइगर का हिस्सा खा रहा है, उस्मान का हिस्सा खाया. टायगर कुठे? टायगर शेट स्पॉन्सर्ड बाय शेडवागा भाई, टॉपची सोय डायरेक्ट. सगळ्यांना कोल्ड्रिंक केली आता पॅकअप केली विली ना आता. सगळे मस्त जिंकून बसल्यात. कल्पेश भाई बघ निस्ता चोपते बस. पेटले काय लेकांचा राग करते तर काय माहित. मागच्या वरती काय आलता मग तुला? मागच्या वर्षी का उपास होती तुला? तुझ्या बॉलिंग आरती मॅच नाही. आसनेम भाईचा टाकायला लागलं ना, पीस कमी दिल्यानंतर भाई राखवले. टीम कोणाची आपली आहे का नाही? यो कोणच्या हिशाचा खात? चॅनल मुळे तो पब्लिक मध्ये होतात. आता सेक्टर 60 गेल्यामुळे करंग कोणच्या नाही. पहिली टीम क्वालिफाय झाल्या रायगड प्रीमियर लीगची आपली. सगळे बसल्यात. पहिला वर्ष आमचा, पहिल्याच वर्षी मस्त पहिला क्वालिफाय झालं. एक नंबर काम. सुरुवात चांगली झाली तुमची. चला माझी 3 तारीख आहे. मॅच चालू असताना आता आम्ही आलोय आकाश स्पोर्ट्स शॉपला भेट द्यायला, म्हणजे आकाशदादा तारेकरच्या शॉपवर. सुलतानभाई, अंगदभाई, प्लीज कॉल मी आकाश तारेकर. जर दुकान बंद असेल तर त्यावर कॉल करायचा आहे. हा आपला आकाशदादाचा शॉप AS स्पोर्ट्स. बोल ना दादा. वर्ष झाला म्हणून पण आकाशच्या बॅटचा जे बॅलन्स आहे ना, ते- जे वापरतो जो आकाश, हां त्या बॅलन्स म्हणजे एकदम प्रॉपर असते ती बॅटच नाही म्हणजे आता पहिलेपासून म्हणजे 10 तिची 12 मजाच वर्ष वेगळी, हा. तिची मजाच वेगळी वाटते. आणि त्याला माहिती आहे ना कसं ठेवायचं आहे, कसं काय, कारण एक एक्सपिरियन्स असतो ना प्लेअरला. आम्ही पण तो सर, बॉलर आहेत ना, आम्ही पण प्लेअरांची बॅट उचलून असतो वाचतो. कुठल्या बॉल बॅटिव जास्त उपट्या पडतील. पण आकाशची बॅट आता नाही, पहिलेपासूनच मी त्याला दरवेळीला विचारतो ती ग्रेन्सवाली बॅट कुठे आहे? ती हा पण ग्रेन्स पण असतात. ग्रेन्सवाली बॅट कुठे आहे आता आपली? नाही म्हणजे भरपूर चिरलं जुनोचे टी शर्ट्स वगैरे येते प्रॉपर.
तुझी आकाश रबर एडिशन बॅट्स आहेत, सर्व चाललंय. कवर्स, त्या टेनिसवाल्या बॅट्स पण आहेत. माझ्यासाठी करा ना जरा. इकडे क्लोथिंग सेक्शन आहे, त्याच्यानंतर इथं बॅट्स पण आहेत. माझ्यासाठी जरा. 3 hours later. हॅलो एव्हरीवन, तर सर्वांच्या मॅच तिथे आता चालू आहेत आणि आम्ही डायरेक्ट चाललो आहे. आमच्या प्लॅनवरती थोडा चेंजेस झाला आज दिवसमधला, कारण की सुलतान भाऊ आलेत तर थोडं आम्ही मस्तपैकी बाहेर चाललो आहे. प्रसन्न वगैरे त्या गाडीत आहेत, सुलतान, प्रसन्न, मला वाटतं सुमित पण आहे त्यासोबत. मी आणि अंगद आम्ही दोघं एकत्र दुसऱ्या रूटने चाललो आहे. तर आजच्या दिवसातल्या मॅचमध्ये मला वाटतं पहिली क्वालिफाय उस्मानची टीम झाली आहे आणि चांगले खेळले ते टीममध्ये सर्व, कारण की शेवटच्या लास्ट मोमेंटला विकीने जो रनआउट केला मला वाटतं विश्वजितला, म्हणजे मोठ्याला, तो एकदम म्हणजे असं फेअर प्लेनुसार तर मजा नाही वाटली, पण जिंकण्यासाठी जे काय करू शकतो त्यातला एक पार्ट होता म्हणून ते मला ओके वाटला. बाकी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा. ती व्हिडिओ मी तुम्हाला आता दाखवून द्यायच्या मागे. दुसऱ्या एंडकडे जाऊया. विश्वजित ठाकूर ही रन पूर्ण करण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. हा चेंडू इकडे पाहूया, पुढे पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाच नाहीये. सरळ पंचांकडे काहीतरी डिस्कशनसाठी किंवा काहीतरी घेण्यासाठी तो गेला, परंतु पहिल्या सर्वात आधी पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचणं फार गरजेचं. की ॲक्च्युली काय कंडिशन होती का, म्हणजे मोठ्याला का रनआउट दिला गेला, तुम्हाला काय वाटतं ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. अशा प्रकारे आजच्या दिवसात जो क्वालिफाय होणारा दुसरा संघ आहे तो विश्वजित ठाकूर आणि आता चालू आहे त्या टीममधला एक कोणतरी जिंकेल तर त्याच्याशी होणार आहे. तर आजच्या दिवसात एवढंच होतं. आता उद्या पण चांगले आयकॉन खेळायला येणार आहेत. चेंजेस होत आहेत थोडे आयकॉन लोकांचे, कारण की मॅच असल्यामुळे शेड्यूल चेंज होते. सो आजच्या दिवसासाठी एवढंच. भेटूया आता पुढच्या उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.